नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024चा निकाल जाहीर झालेला आहे. जवळपास 50% जागांवरचे निकाल घोषित झाले असून उर्वरित निकाल काही ठिकाणी मतमोजणी किंवा अन्य कारणांमुळे जाहीर झालेले नाही. आता आपण बोलत आहोत त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेच्या निकालामध्ये महायुती 231 जागांवरती आघाडीवर आहे. म्हणजे जवळपास इतक्या जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या निकालामधून असे दिसून येते की महाराष्ट्रातील जनतेने यावेळेस महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे आणि महायुतीला साथ दिली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे महायुतीने यश मिळवलं आहे तितकंच देदीप्यमान यश नाशिक जिल्ह्यामध्येही महायुतीला मिळालेलं आहे. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत. या 15 मतदारसंघांपैकी महायुतीने 14 ठिकाणी उमेदवार दिले होते, तर महाविकास आघाडीने 15 जागांवरती उमेदवार उभे केले होते. महायुतीने मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार दिलेला नव्हता. उरलेल्या 14 विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 7, भारतीय जनता पक्षाने 5 आणि शिवसेना या पक्षाने 2 अशी परस्परांमध्ये वाटणी करून घेतली होती. या सर्वच्या सर्व 14 जागांवरती महायुतीकडून विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी देऊन संधी देण्यात आली होती. त्या आमदारांनीही त्या संधीचं सोनं केलं आणि 14च्या 14 ठिकाणी महायुतीचे आमदार विजयी झालेले आहेत. मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने एजाज बेग यांना उमेदवारी दिली होती, परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत ते खूपच मागे पडले आणि 25 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली. त्यावेळेस MIMचे मौलाना मुफ्ती अहमद हे 75 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र फेर मतमोजणीमुळे निवडणूक आयोगाने तो निकाल जाहीर केलेला नाही. तेथे स्वतःचा पक्ष स्थापन करून उभे राहिलेले आसिफ शेख हे केवळ 75 मतांनी पिछाडीवर आहेत. उरलेल्या 14 विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाने 5 जागांवरती विजय मिळवला आहे. म्हणजे त्यांचे 5 विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाले आहेत. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उभाठा या महाविकास आघाडीतील प्रमुख 3 पक्षांना एकाही जागेवर यश मिळू शकलं नाही किंवा ते नाशिक जिल्ह्यातून ही महाविकास आघाडी मुक्त नाशिक जिल्हा झालेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या निवडणुकीच्या निकालांमुळे आपल्याला 1985च्या निवडणुकीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 1985च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या तत्कालीन बलाढ्य आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात शरद पवार यांच्या काँग्रेस एस या पक्षाच्या नेतृत्वाखाली फुलोद आघाडी तयार करण्यात आली होती. त्या आघाडीकडून 1985 मध्ये सर्वच्या सर्व 14 विधानसभा मतदारसंघांवरती उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यामध्ये शरद पवार यांच्या काँग्रेस एस पक्षाने 8 ठिकाणी उमेदवार दिले होते. भारतीय जनता पक्षाने 5 ठिकाणी उमेदवार दिले होते. जनता पार्टीने 2 ठिकाणी आणि माकप या पक्षाने 1 ठिकाणी उमेदवार देऊन काँग्रेस विरोधात एकास एक अशी लढत केली होती. त्यावेळेस नांदगाव मधील मतदारसंघ म्हणजे नांदगाव हा एकमेव मतदारसंघ वगळता उरलेल्या 13 जागांवरती शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील फुलोद आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळेस शरद पवार यांच्या काँग्रेस एस पक्षाचे 7 आमदार विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार विजयी झाले. माकपचे 1 आमदार विजयी झाले आणि दिंडोरी आणि मालेगाव या मतदारसंघातून जनता पार्टीचे 2 आमदार विजयी झाले होते. भारतीय जनता पक्षाचे नाशिकमधून डॉक्टर दौलतराव आहेर, देवळालीमधून भिकचंद दोंदे आणि चांदवडमधून जयचंद कासलीवाल हे 3 आमदार निवडून आले होते. माकपचे JP गावित पेठ सुरगाण्यातून निवडून आले होते, तर दिंडोरी या मतदारसंघातून जनता पार्टीचे हरिभाऊ महाले आणि मालेगाव मधून जनता पार्टीचे निहाल अहमद असे 13 आमदार विजयी झाले होते. तेव्हापासून नाशिक जिल्हा हा शरद पवार यांच्या नेतृत्वावर 100% विश्वास ठेवणारा जिल्हा आहे असं मानलं जात होतं. शरद पवार यांनी 8 उमेदवार दिले होते.
त्यात नांदगावमधील कन्हैयालाल नहार हे एकमेव पराभूत झाले. तेथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माधवराव गायकवाड विजयी झाले होते. त्यावेळेस शरद पवार यांनी अत्यंत तरुण आणि नवीन कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती. त्यात सिन्नरमधून तुकाराम दिघोळे, इगतपुरीमधून शिवराम झोले, मालेगावमधून मोगल, येवल्यामधून मारुतराव पवार अशा प्रकारचे याशिवाय कळवणमधून काशीनाथ बहिरम आदी उमेदवार, त्यांचे 7 उमेदवार निवडून आले होते. नाशिक जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला अशा प्रकारे बोलण्याचा प्रघात तेव्हापासून निर्माण झाला होता. अर्थात नाशिककरांनी तिथून पुढं प्रत्येक वेळेस शरद पवार यांची म्हणजे त्यांनी जेव्हा पुढे 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हाही पाठराखण केली होती. 2019 मध्येही त्यांना 6 ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आणले होते. त्यामुळे 2024 मध्ये त्यांच्या पुतण्याने बंडखोरी करून पक्ष ताब्यात घेतल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा नवीन पक्ष स्थापन करून त्याच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह ते पुन्हा राजकारणात नव्याने सुरुवात करून मतदारांसमोर आले होते. यामुळे या निवडणुकीत मतदार त्यांना म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मतदार त्यांना पाठिंबा देईल आणि त्यांचे बऱ्यापैकी आमदार निवडून येतील अशा प्रकारचं चित्र तयार झालं. नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने 5 उमेदवार दिले होते. त्यापैकी 3 उमेदवारांची लढत ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसोबत होती. किमान या 3 जागांवरती तरी शरद पवार यांचे मतदार त्यांना साथ देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण प्रत्यक्ष निकालानंतर तो अपेक्षा भंग झालेला आहे. सिन्नर आणि येवला या 2 विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचं नेतृत्व मानणाऱ्या मतदारांनी शरद पवार यांना प्रत्यक्ष मतदान करताना साथ दिलेली नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नाशिक पूर्व या विधानसभा मतदारसंघात तेथे भारतीय जनता पक्षाविरोधात लढत होती. किमान भाजप विरुद्ध जो शरद पवार यांच्या अनुयायांचा मोठा राग आहे तो राग या मतदानातून व्यक्त होईल अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षामध्ये तसं घडलेलं नाही. नाशिक पूर्व या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या ढिकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे गीते यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. दिंडोरी या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी भाषणामध्ये नरहरी झिरवाळ यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. यामुळे त्या मतदारसंघातील मराठा समाज झिरवाळ यांच्या विरोधात जाईल असं मानलं जात होतं. प्रत्यक्षात मतदानामध्ये तसं घडलेलं नाही. बागलाण या विधानसभा मतदारसंघामध्येही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ 30,000च्या आसपास मतं पडली असून भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे हे 1 लाखापेक्षा अधिक मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मोठ्या फरकाने विजय मिळवणारे दिलीप बोरसे हे उमेदवार आहेत. म्हणजे शरद पवार यांच्या अनुयायांनी नाशिक जिल्ह्यात त्यांची साथ सोडल्याचं या निकालावरून दिसत आहे. मात्र तसं करताना नाशिकचे मतदार पवार या नावाशी एकनिष्ठ राहिले असं म्हणावं लागेल. त्यांनी शरद पवार यांच्या पुढच्या पिढीतील त्यांचे पुतणे अजित पवार यांना साथ दिली आहे. अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यात 7 उमेदवार उभे केले आणि 7च्या 7ही आमदार पुन्हा निवडून आलेले आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्याने पवारांची साथ कायम ठेवली आहे. फक्त त्यांनी ती साथ पुढच्या पिढीकडे दिलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नाशिक जिल्ह्यातील या निकालाचं संदर्भ किंवा या निकालाची तुलना 1985च्या निकालाशी बऱ्यापैकी जुळते आहे. आणि त्याचा विचार केल्यास नाशिक जिल्हा पुन्हा एकदा एका नेतृत्वाच्या पाठीमागे जाण्याचा जो विचार करतो त्याच पद्धतीने त्यांनी आता अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 6 विद्यमान आमदारांना सोबत घेतलं होतं, त्यांना उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी प्रचार केला आणि त्याचं फळही नाशिककरांनी त्यांना दिलेलं आहे. भाजप एका मर्यादेपर्यंत किंवा शहरी भागाच्याच
पुरता गुंतलेला असला तरी ग्रामीण भागातील दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर यश आलं आहे. शिवसेनेला मागील निवडणुकीत 2च ठिकाणी यश मिळालं होतं. या निवडणुकीत त्यांना त्या 2च जागांवरती उमेदवार देण्याची संधी मिळाली आणि त्या दोन्ही जागा त्यांनी मोठ्या फरकाने राखल्या आहेत. नाशिक जिल्हा पुन्हा एकदा 1985चा इतिहास पासून 2024चा नवीन इतिहास लिहित आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.